सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, पांढरे सफरचंद कुठल्या देशात मिळते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी पाकिस्तान। याचं उत्तर पांढरे सफरचंद जपान देशात मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, मॅगीचा शोध कुठल्या देशात झाला होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी सिंगापूर। तर याचं उत्तर मॅगीचा शोध जर्मनी देशात झाला होता, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, समोसा खाल्ल्याने कोणता रोग होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कब्ज, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी शुगर, ऑप्शन डी पायथेरिया। याचं उत्तर समोसा खाल्ल्याने कब्ज रोग होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या प्राण्याची जीभ निळे असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भालू, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी बंदर, ऑप्शन डी हत्ती। तर याचं उत्तर जिराफ प्राण्याची जीभ निळी असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, चपातीला घी लावून खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी ब्लड प्रेशर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर चपातीला घी लावून खाल्ल्यास हार्ट अटॅक रोग बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी पाकिस्तान। याचं उत्तर पेप्सी अमेरिका देशाची कंपनी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, भारतात आधार कार्डची वैधता किती दिवसांची असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 वर्ष, ऑप्शन बी 10 वर्ष, ऑप्शन सी 20 वर्ष, ऑप्शन डी लाईफ टाईम। तर याचं उत्तर भारतात आधार कार्डची वैधता लाईफ टाईम दिवसाची असते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी ओडिशा। तर याचं उत्तर महात्मा गांधीजींचा जन्म गुजरात राज्यात झाला होता, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी इंग्रजी, ऑप्शन सी उर्दू, ऑप्शन डी तमिळ। तर याचं उत्तर भारतात सर्वाधिक हिंदी भाषा बोलली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात जॉगिंग करण्यावर बंदी आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी बर्मा, ऑप्शन डी आफ्रिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे बर्मा देशात जॉगिंग करण्यावर बंदी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या महिन्यात शेतीत धान्य पेरले जाते जास्त करून? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एप्रिल, ऑप्शन बी मार्च, ऑप्शन सी जून, ऑप्शन डी सप्टेंबर। तर याचं उत्तर जून महिन्यात शेतीत धान्य जास्त करून पेरले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, दिवाळीमध्ये फटाके फोडण्याची सुरुवात कोणत्या देशाने केली होती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत। याचं उत्तर आहे दिवाळीत फटाके फोडण्याची सुरुवात चीन देशाने केली होती, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणत्या झाडावर साप नेहमी लटकले राहतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळ, ऑप्शन बी चंदन, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी सागवान। याचं उत्तर चंदन झाडावर साप नेहमी लटकत राहतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, कोणते प्राणी पक्ष्याप्रमाणे घरटे बनवून राहतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोकिळा, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी किंग कोब्रा।
तर जो उत्तर आहे किंग कोब्रा प्राणी पक्ष्यांसारखे घरटे बनवून राहतो याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. कोणता पक्षी नशा करण्याची शौकिंग असतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बाज, ऑप्शन बी तोता, ऑप्शन सी कोयल, ऑप्शन डी कबूतर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर तोता पक्षी नशा करण्याची शौकिंग असतो याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे. जगातील सर्वात हुशार प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोल्हा, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी गाढव. तर जो उत्तर आहे जगातील सर्वात हुशार प्राणी कोल्हा याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. कच्चं दूध पिल्याने कोणत्या गोष्टीची प्रतिकारक शक्ती जलद वाढते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मेंदू, ऑप्शन बी रक्त, ऑप्शन सी नखे, ऑप्शन डी वरील कोणतेच नाही. तर जो उत्तर आहे कच्चे दूध पिल्याने वरील कोणत्याच गोष्टीची प्रतिकारक शक्ती जलद वाढत नाही याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे. डोळे दाखवणे या म्हणीचा अर्थ काय आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोळे तपासणी करणे, ऑप्शन बी आंधळे होणे, ऑप्शन सी धमकी देणे, ऑप्शन डी समोरून पाहणे. तर जो उत्तर डोळे दाखवणे या म्हणीचा अर्थ आहे धमकी देणे याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. खारकीच्या बिया पोटात गेल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी पोटदुखी. याचं उत्तर खारकीच्या बिया पोटात गेल्यास पोटदुखी आजार होतो याचं उत्तर आहे ऑप्शन डी. आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे भारताचे सध्याचे प्रधानमंत्री कोण आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी राहुल गांधी, ऑप्शन सी अमित शाह, ऑप्शन डी इंदिरा गांधी. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.